समोरच्या पहिल्या टीम सगळ्यात पहिल्या फेरीमध्ये जिंकल्या आणि त्यांच्या अगेन्स्ट असलेल्या पासी ही एक गंमत आहे. जोडीच्या समोरच्या 5 टीम बीट झाल्याने पहिल्या 5 टीम पहिल्या फेरीतील 5च्या 5 टीम पहिली फेरी जिंकल्या. विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. दुसऱ्या फेरीमध्ये आपण या आजच्या दिवसातील खेळामध्ये पदार्पण करतोय. खेळाडूंना भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील आणि नक्कीच मालिकावीरासाठी आपण बघतो बाईक सायकल आहे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. या पर्वापर्यंत खेळाडू कोणताही पोहोचेल. आतापर्यंत कोण रेसमध्ये कोणी आम्ही बघितलं नाहीये. मात्र या मेन ऑफ द सिरीज साठी धावा शेवटपर्यंत काउंट केल्या जातील, अगदी मेगा फायनल पर्यंत. लक्ष असू द्या. सध्या तर शिरवली आणि खरेट खेळतोय. आमचे साथी समालोचक आशिष देखील ह्या मॅच मध्ये खेळताना मी बघतोय आणि त्याच्यापर्यंत देखील सूचना गेली असेल. मालिकेवरसाठी धावा शेवटपर्यंत काउंट केल्या जातील, शेवटच्या मॅच पर्यंत. फेकू नको. तर बोलूया आपण मॅचच्या दिशेने जिथे नाणेफेकी जिंकले तो एक बॉल. कॅमेरामॅन तुम्हाला कॉल करतोय आमचे. नक्कीच ऑपरेटर आमचे यश शेलार आणि त्यांच्या समवेत कॅमेरामॅन आहेत आमचे नीरज फराट. जे पहिला चेंडू निसटता लॉंग स्टॉपला आशिषच्या बॅट मधून आलेला हा बॅटचा कडा आहे. नशिबाचा चौकार. समोर ब्लॅक सीनच्या समोर जे प्रेक्षक समर्थक बसले असतील तर प्लीज थोडा तिथनं उठायचं आहे. आम्हाला आयोजकांच्या सूचना येतात. थोडं मागे या. आमच्या समालोचन कक्षासमोर या. ओ फ्लिक करायचं होतं. बोल्ट क्लीन बोल्ट एक्स्ट्रा उद्ध्वस्त झालाय. आशिष मात्रे त्याच्या बॅटनं चौकार नशिबाचा आला होता. तो आशिष मात्र इथे माघारी भरतेल पहिल्या षटकात. दुसऱ्या चेंडूवरती बिग विकेट डाऊन. यश मिळतोय तेजस मडवीला. मात्र इथे मोठं यश. आशिष मात्रे 4 वरती बाद. नक्कीच आपण थेट प्रक्षेपण या स्पर्धेचा ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून बघतोय. त्याचे प्रोप्रायटर आहेत रोशन सागर फराट, तसेच त्यांचे छोटे बंधू रोशन फराट. नक्कीच ठीक आहे. यश मात्र इथे ती क्वालिटी आहे खूप चांगले. आमचे सागर फराट आणि त्यांचे छोटे बंधू राज सातत्याने या परिसरात ओमसाई एमटीसीचा थेट प्रक्षेपण आपल्या माध्यमातून देत असतात आणि क्वालिटी चांगली आहे. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपल्या त्यांचं योगदान असतो. तेजस तयार आहे. फुल टॉस होता मात्र बीट झालाय. अतुल बीट झालाय. तू चल माया हे ते होत असताना मैदान होती. क्लीन बोल्ड वन्स अगेन बॅक टू बॅकचा लागलेला आणखी एक दे धक्का टीम आदर्श 11 खरं टीमला. प्लीज समालोचन कक्षामध्ये आपण बसल्यानंतर आपल्याला आवाज करायचा असेल थेट कॉमेंट्री बॉक्स समोर आहात तुम्ही. इथनं मात्र पूर्ण आपला आवाज
आंबेगावाबरोबर मलंगड परिसराबरोबर पूर्ण जगात इथे आपल्याला पाहतील लोक ऑनलाईन. ऋतिक आलाय वन डाऊन साठी मला वाटतं. वन्स अगेन यावेळेस मात्र दांडी गुल तिसरं यश तेजस मडवीच्या नावी. तिसऱ्यांदा या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आणि तिन्ही फलंदाज च्या एष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा आधी विक्रम तेजस मडवीच्या नावी. आणखी एक दे धक्का टीम खरडला. मोहित गोरे नेक्स्ट बॅट्समन मैदानावरती. 3 डाऊन. ओ खोदून काढलाय समोर दूरवरनं क्षेत्ररक्षक 2 रेस करतायत. चेंडूला वेगाने आले मात्र फंबल झाले. खरंगळ्यात आला होता चेंडू. लॉंग ऑन बनल्याच्या बाहेर जात असताना बऱ्याचशा काळाने धावपत्त्याला आकार स्वीकार देत असताना चौकार. दोन चौकार आले या षटकाची घडामोडी आणि विकेट हॅट्रिक संपादित केली आहे तेजस मडवीने. एका पाठोपाठ 1-3 आघाडीचे म्हणजे सुरुवातीची तिन्ही फलंदाज महत्वाचे असतात. अगदी 5, 6, 7व्या क्रमांकाचे. मात्र पहिले 3 ते 5 विशेष असतात. त्यामध्ये 3 फलंदाज माघारी परतवल्यात. मात्र सध्या बॅटचा कडा घेऊन एसटी मागे. एसटीला जाऊन थेटलाय आणि हाही एक आणखी विकेट तेजस मडवीच्या नावी. चौथा खेळाडू या षटकात गारद होते. धावा आल्यात 8. षटक संपल्याचा इशारा येतोय. आमचे पंच मच्छिंद्र भाग्यवंत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 4 बाद 8 धावसंख्या आपण दैन्य स्थितीला बघतोय टीम आदर्श खरड. मात्र जे खेळाडू बाद होतात ना इथनं एकच सांगेन ऋतिक आणि आशिष मात्रेला की इथून तुम्ही लीड करा. पार्टनरशिप बनवा. धावा बनवू शकतात. 45-40 धावा बनल्या तरी संघर्ष करण्याची तुमची गोलंदाजी आहे. मात्र जे विकेट एकामागे एक जातात ही पडझड आहे ती तुम्हाला थांबवावी लागेल. नक्कीच स्क्रीन समोरचे प्रेक्षक समर्थक कोणी असतील थोडं बाजूला आहे. आमच्या लाईव्हला त्रास होतो त्याच्यामुळे काही समजत नाही. सगळ्यांना बाहेर मात्र विकी आघाडीचा आहे. विकी नॉन स्ट्रायकरला तो जो काय आहे ते विकीवरती निर्भर आहे. टीमचं सर्व लीड करावं. लिंग ऑफ द फ्रंट या शब्दाला अगदी जाग करून विकीला जे काही करावं लागेल. चेंडू चांगला आहे. गती भन्नाट आहे. पडल्यानंतर टॉस लागला असेल. दुखापत पहा. फ्रेश आहे खेळाडू बोलतो मी तयार आहे. इथे संघावरती आलाय धोका आणि गोलंदाजाला आता तुम्ही ठोका. मात्र विकीला हे कार्य करावं लागेल. इथनं एक साजेदरी बनवायची असेल तर विकीला स्वतःची विकेट थांबवावी लागेल. कारण ऑलरेडी 4 बाद झाल्यात. फक्त 8 धावा आपण बघतो धाव पुस्तकावरती आणि 8 धावा आणि इथनं 4 खेळाडूंचा बाद होणार. षटक क्रमांक 2 चालू आहे. फक्त 7 चेंडूंचा खेळ संपलाय असूनही जवळ विचार केला तर 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये आणखी 30 ते 35 धावा म्हणजे 40 तरी ओलांडली टीम आदर्श खरड या मॅच मध्ये पकड निर्माण करू शकतो. बॅट ऑफ द बॉलर ऑन साइडला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक दूरवर आलाय वाराच्या वेगाने. ज्या खेळाडूने मॅचच्या पहिल्या षटकात कंबर तोडली आहे खरड टीमची तोच खेळाडू चेंडूला उचलण्यासाठी लॉंग ऑफ सीमारेषेवरून आला होता तेजस. डावखुरी आता फलंदाज
डाऊन साइड विकेट वरती आलाय. सचिन इथे मात्र गोलंदाज आहे. ओ सचिनचा इनसाइड आउट ऑन साइडला घ्यायचा चेंडू गेला लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये दूरवर क्षेत्ररक्षक जज करतोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि ती दुसरी धाव थोडीशी रिस्की होती मात्र बनली आहे. सचिन आणि विकी ही जोडी एक साधसे खेळ करावं लागेल, साझेदारी रचावी लागेल, पार्टनरशिप नितांत गरज आहे टीम खरडला. दुसऱ्या षटकामध्ये बॉलर भूषण ऑन साइडला डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये. पहिल्या ऍक्शनने चेंडूला उचलले फेकलाय, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही, वांद नाहीये. इथनं हे षटक जरी तुम्ही सन्मानजनक खेळून काढला, अंतिम निर्णायक 2 षटकांना टार्गेट केली ना तरी मात्र एक चांगली धावसंख्या म्हणू शकतो. मॅच चांगली पाहायला मिळेल प्रेक्षक वर्गाला. तर दुसऱ्या फेरीची लढाई आहे, दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये मजल मारली आहे आणि इथनं या मॅच मध्ये बॅकफुट वरती खेळत असताना टीमला फ्रंट वरती आणण्याचं काम या जोडीला करावं लागेल. ओ आत्मविश्वास आहे हे दाखवले फलंदाजाने, ते सिद्ध होते. व्हाईट बॉल यावेळेस अंपायर आमच्याकडे वळतात, अगदी समालोचन कक्षाकडे. कवायत दुपारच्या सत्रामध्ये कवायत करण्याची संधी मिळाली आहे. मच्छिंद्र फुल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, थोडस फंबल झालं दुसऱ्या धाब्यासाठी. दोघांमध्ये ताळमेळ असणं गरजेचं आहे कारण दोन्ही विकेट महत्वाचे आहेत. अधिक 4 बाद झाल्यात, सूचित केलंय टीमला कारण इथनं या 2 खेळाडू शेवटपर्यंत 300 टोले येतील आणि धावा तुम्हाला एक सन्मानजनक धावपळकावर पाहायला मिळतील, संघर्ष करू शकाल. ही मॅच टीम खरड अशीच सोडणार नाहीये. सचिनकडे देखील अनुभव आहे, नॉन स्ट्राईक एंडला विकी आहे, मात्र सचिनला या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. हिरो बनण्याची एक नामी संधी आली मी तर म्हणेन. मॅचच्या पहिल्या डावामध्ये टीम आदर्श 11 खरड संघर्ष करतोय. ओ उडवलाय, उंच गेलाय, स्वतः गोलंदाज, कॉटन बॉलची संधी आहे आणि हो हो शेवटच्या मोमेंटला हा झेल सुटलाय सचिन म्हात्रेच. आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा, 4 बाद 15. पाणी न्या, पाणी पाणी न्या. ताळमेल ची गरज आहे दोघांमध्ये. ते दोघांमध्ये टीम मीटिंग केली जातोय. सांघिक शिर्डी टीम मध्ये देखील टीम मीटिंग होतं. पकड मजबूत आहे याच्या पहिल्या डावामध्ये शिर्डी टीमची. मात्र निर्णायक 12 चेंडूंचा खेळ. ऑन स्ट्राईकला सचिन असेल. सचिनला मात्र इथे या षटकात 1-2 टोले वसूल करावे लागतील कारण धावा तुम्ही बनवल्या तर संघर्ष करू शकता. शिर्डी संघाची ॲज अ ऑलराऊंडर म्हणून तेजस मडवीच्या सोबतीला उल्हास मडवी देखील चांगली फलंदाजी करतोय. मिडल ऑर्डर देखील चांगली आहे म्हणून तुम्हाला धावा बनवायच्या. 40+ धावा या येणाऱ्या 12 मध्ये 25 ते 30 धावा कोणत्या परिस्थितीत तुम्हाला एकवडायच्या आहेत. फलंदाज तयार. स्ट्राईक एंडला सचिन. ओहो पिच होता मात्र नो मॅन्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव हा म्हणताना बॅकअप साठी देखील कोणी नव्हतं आणि तिथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगचे खेळाडू आले तिथे चेंडूला बॅकअप द्यायला. चेंडूला पकडले गेले तोपर्यंत 2 धावा आल्या. सचिन मोठ्या फटक्यांचा प्रयत्न करतो. प्रयत्न करतच राहावं लागेल सचिन.
सौरभ, सौरभ आलाय. टीम खरडमध्ये देखील एक सौरभ म्हणून खेळाडू होता. आदर्श 11 खरडमध्ये देखील एक सौरभ खेळाडू होता. तोही मला वाटतो गोलंदाजच होता, ऑलराऊंडर होता. हे काही माहिती मिळत असताना मला 12 प्रतिनिधीकडून हा चेंडू स्वेर आहे. कुठेतरी नशिबाची साथ. खरड टीमच्या बाजूने मॅच चालू होतो की काय अतिरिक्त धाव आली आहे. पहिल्या चेंडूमध्ये 2 एकवटल्यात सचिनने. रनिंग पेटून देखील तालमेल दोघांमध्ये चांगलं झुललंय आणि मॅच सचिन अशीच सोडणार नाहीये. यावेळेस गॅप नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक आहेत अगदी डीपला. तिथून मात्र चेंडूला उचललं जातोय तोपर्यंत धाव मिळतो. एक म्हणजे सचिनसाठी ऑन साईडला जे क्षेत्ररक्षण रचले गेले ना ते योग्य होतं आणि तिथे मात्र एकेरी धावेवरती शांत ठेवलं जातं सचिनला. तर या दरम्यान हेमंत भैर आंबे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. मस्ट वेलकम या दादा. गोलंदाज तयार आहे. ओ टप्पा आपण पुल मनगडी बलावरती स्वतःचा आत्मविश्वास कायम आहे. साइड स्क्रीन समोर बॉल गोज ऑन लॉंग ऑफ ऑन लाईन सिक्सर. काय फटका आहे, नजाकत दाखवली आहे. मी म्हटले विकी मध्ये क्षमता आहे, क्षमता सचिन मध्ये आहे आणि दोघांमध्ये तालमेल जुळलं तर हे दृश्य पाहायला मिळतील. टीमला पाठीराख्यांना देखील दिलासा मिळतोय कारण नाजूक स्थितीत दयनीय स्थितीला सावरे जात असताना टीम आदर्श खरड मात्र इथनं विकीने स्वतःला सिद्ध केलाय. विकीच्या बॅट मध्ये एक टोला आलाय. 25 धाव आपण बघतोय धाव फलकावरती. क्षमता आहे विकी मध्ये. उल्हास भरपूर वर्षांचा अनुभव लीड करत असताना टीमला घरंगळ स्टेट ड्राय नो मॅन्स नो चान्स बॉल गोज ऑन बॉल लाईन 4 रन्स. हा चौकार हे विश्वास आहे विकीचं स्वतःचं की मी या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करेन आणि माझ्या टीमला विजय मिळेल अशी धावसंख्या बनवेन. चौकार दाखवून तिथे विकीचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स देखील इथनं वाढलंय. ही कॉन्फिडन्स लेवल वाढलंय की 2 चेंडूंमध्ये लगातारचे 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू बॅकचे 2 मोठे फटके. षटकारानंतर चौकार आलाय. काय फटका होता, कलात्मक, दोन्हीही दर्जेदार. गोलंदाज सौरभ. हा चेंडू पाहायचा आहे पडल्यानंतर स्टिक वरनं आलाय हे दर्शवत असताना आमचे अंपायर मच्छिंद्र भाग्यवंत सर, त्यांच्या समवेत जयेश सर देखील आपण बघतोय. ओ डाऊन दी ग्राउंड उंच गेला आणि त्याच्या बरोबर बाहेरही गेला. धावाही देऊन गेला. 6 षटकार. मी म्हंटल होतं टीमचा डाव सावरतील दोघांनी. या शब्दाला अगदी 100% कमेंट देत असताना धावसंख्येचा गाडा जाऊन पोहोचलाय तो 35 वरती. 35. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला. अंतिम निर्णायक हाणामारीचे 6 चेंडू. विकीचं काम केलंय मात्र जे काय आता वाचलंय ते मात्र सचिन आणि स्ट्राईक देखील सचिनकडे आहे. विकीने आपलं काम पुरेपूर चोख रोखठोक निभवलंय मात्र इथनं सचिनकडे आहे यावेळेस प्रथमतः स्ट्राईक. येणारे 6 चेंडू 35 धावा बनल्यात. 50+ बनतील का, जिथे असं वाटत होतं की 25च्या आत टीम खरड संपुष्टात येईल मात्र संपत नाही कधी कोण. स्वतःचा विश्वास कायम ठेवा आणि विश्वास पात्र खेळ दाखवत विकीने टीम आदर्श खरड संघाचा डाव सावरले. आणि मात्र सचिन गोलंदाजीमध्ये परिवर्तन. निर्णायक षटकामध्ये सांघिक कोठ्यामधून अंतिम षटकासाठी गोलंदाजा वापर केला जातो. बॉलर्स नेम आदी मडवी. आदी आलाय गोलंदाजी मार्क मध्ये.
समोर सचिनने फारसं काही केलं नाही या मॅच मध्ये, मात्र एक पार्टनरशिप साठी योगदान नक्कीच दिले. मात्र या हाणावरच्या षटकात सचिन कडून अपेक्षा आहेत. अंधधुंदी खेळतात, चेंडू मागे होता. ऑन ड्राय 6 चेंडू खेळला आणि फक्त 7 धावा बनवल्या. त्याच्यामध्ये कोणताही मोठा फटका आला नाहीये. मात्र मारतोय विकी, स्ट्राईक येईल का हा प्रश्न आहे. हे कार्य करू शकतात. ओ वळवलाय यावेळेस वळवलाय. नो मॅन्सला बॉल गोज ऑन. स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकार. सचिनच्या बॅटमधनं पहिला चौकाराला दिलासा देऊन जाईल सचिनला. धावसंख्या 39 वरती 39 वरती बघतोय धावसंख्या. धावा झाल्या 39. घडी कधीच बाद झाल्या 4. मात्र इथनं यावेळेस टीम शिरवली एखादा विकेटच्या प्रयत्नात आहे. विशेष विकीची विकेट. मात्र निर्णायक आता 4 चेंडू वाजल्यात. इथनं विकेट येवत की नाही येवत, कारण या स्पर्धेचा नियमावली आहे चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. म्हणजे चेसिंग कंपल्सरी धावा तुम्हाला बनवायचे आहेत. म्हणजे आक्रमण आणि आक्रमण हेच कार्य आपल्याला फलंदाज पाहायला भेटतील. ओ बीड झालाय सचिन. यावेळेस मात्र विकीकडे स्ट्राईक देणे योग्य होते का हेच सांगावं लागेल. पाठीराखे हेच सांगत असतील. मात्र सचिन बीट होतोय. एक चौकार आलाय. शॉर्ट पिच बॉलला फक्त त्यांनी ऑफ पुल केलाय मागच्या बाजूला. लॉंग स्टॉप सीमारेषेवरती क्षेत्ररक्षकही नव्हते तिकडे कोण. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान चेंडू निघून गेला. म्हणजे 2 चेंडू बीट झालाय. मॅच बॉल आलाय. एकंदरीत चेंडू फेकला 3 गोलंदाजाने आणि धावा खर्च झाल्या 4. अशा 39 धावा बनल्यात. म्हणजे 3 मध्ये ओहो अर्ध्या बॅटनं दूरवर क्षेत्ररक्षक पुढे सरकले. मॅग्निफिसंट कॅच, दर्जेदार. सचिन भरपूर खेळपट्टीवर थांबला होता. एक चौकार व्यतिरिक्त सचिनला जास्त काही साध्य करता आलं नाहीये. मात्र अंतिम षटकामध्ये सचिन माघारी परततोय. 9 चेंडूंचा खेळ आणि फक्त 11 धावा दिल्या. पण त्या महत्वाच्या होत्या, कारण पारी जिथे एका बाजूने कुठे ढसलत होती तिथे मात्र विकी बरोबर त्यांनी जी पार्टनरशिप बनवली ती मोलाची आणि महत्वाची होती. मात्र अंतिम षटकात सचिन तुझ्याकडून अपेक्षा नव्हत्या टीमला. पाठीराख्यांना देखील खराब फलंदाजी झाली. पुढचे बॉल होते आणि डावखोऱ्या हाताला फलंदाजाला पुढचे बॉल म्हणजे एक चॅलेंज असतं आणि ते स्वीकारत असतात. तर सचिन शपळून खेळलाच नाहीये. स्टिक सोडून खेळला असता तर एखादा फटका आला असता. मात्र आपण ह्या गोष्टी मी तुम्हाला बाद झाल्यानंतरच सांगू शकतो, कारण डान्सिंग दी राऊंड हे नुसतं नाट्य करावं लागतात. फलंदाजा आतमध्ये पुढे मिडलला कव्हर करून केला असता चेंडू बॅटवरती आले असते आणि बॅटवरचे आले असते तर एखादा तरी बाहेर आलाच असता. मात्र सचिन बाद झालाय. सूरज आलाय मैदानावरती. सूरजने देखील मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली आहे, विसरून चालणार नाही. मात्र निर्णायक 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. फक्त 4 धावा आल्या त्या षटकात. ओ पहिलेच बॅट फिरली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. हे काम विकी प्रथम करायचं होतं तुला. विकी सेट झालाय. विकीने चांगली टोलेबाजी केली आहे. आक्रमण दाखवलंय, स्वतःला सिद्ध देखील केलंय. मात्र तो विकी अंतिम चेंडूवरती शेवटच्या षटकात 40 बरोबर 40 झाल्यात. 10.00 ची गती. निर्णायक चेंडू शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओहो यावेळेस धाव बनणार नाहीये माहिती आहे सूरजला. नकारतोय त्याला आणि मात्र इथे डाव संपला आदर्श लोणकर टीमचा. पहिल्या डावात 40 धावा बनल्यात आणि 41 धावांचं लक्ष्य मापक आहे की मोठं आहे. तर या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये आवाज ऐकूया आपण. आवाज आंबेगावचा एक गोड आवाज. प्रसाद भाग्यवंत. खुल्या मॅचच्या दिशेने फॅन्टाप फायटिंग मॅच. दुसऱ्या फेरीमध्ये 2 टीम एकामेकाच्या परिचयाच्या आहेत.
मॅचच्या पहिल्या डावात तेजसने सुरुवात दिली आहे. विकेट विकेट आणि विकेट, मात्र ते नाममंत्र थांबवलाय. तिथे मात्र विक्कीने देखील मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजी करत असताना ती सुरुवातीचे खेळाडू बाद झाले. दोन्ही एबा ज्या नावं घेतो आम्ही पटकन आहे जिथे मॅच, दोन्ही एबा ज्या नावं घेतो आम्ही पटकन आहे जिथे मॅच चालू होईल. पंढरी भाग्यवंत सर्वांनी याचे जे मान्यवर आहेत खऱ्या अर्थाने स्पर्धा आपली आणि आपल्या ऑर्गनाइज टीम आयोजक आपल्याला आमंत्रित करतात. या पण तसेच बाबांच्या शुभासे या बाबा या. सातत्य भरपूर वर्षापासून आमचे काढून भाग्याची विकेट महत्वाची आहे. ही विकेट कॅरी केली तरी मॅच बरोबरीची पाहायला मिळेल, कारण हा खेळाडू विस्फोटक पवित्र आहे, साधणारा खेळाडू आहे. ही गोल्डन विकेट असेल. मात्र सध्या बोलूया मैदानाकडे, उल्हास ऑन स्ट्राईक असेल. नॉन स्ट्राईक एंडला पण बघतोय तेजसला, तो गोलंदाजी मार्क मध्ये अतुलला बघतोय. अतुल म्हात्रे, आशिष म्हात्रे यांचा छोडा बंधू. दोघे भाऊ एका टीम मध्ये खेळत असताना दोघांचेही कार्य चांगलं आहे. आशिष ऍज अ ओपनर म्हणून तर अतुल ऍज अ ओपनर. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तयार आहे, तिथे सीमा रेषेवरती चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत धाव मिळतोय. एक पहिल्या षटकाला इथे सन्मानजनक खेळत असताना डिफेंडर क्रिकेट खेळतात, डिफेन्स. मात्र इथे नेक्स्ट मॅच अंबे बनाब काकडवाल दोन्ही टीमचे कॅप्टन याचे आहेत. नेक्स्ट मॅच घातक 11 काकडवाल च्या विरोधात जे काय आंबे ऑर्गनाइज टीम आहे. या नाणेफेकीसाठी खोदून काढला उल्हास चेंडूला सोडून मिडॉन पुढे सरकतं. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक. इथे मात्र टीम खरड देखील इथे घाम गाळतोय, अक्षरशः रक्ताचं पाणी करत असताना ही मॅच खूप मोठी मॅच पाहायला मिळतो आपल्याला. रंगतदार दोन्ही तुलनेमेल संघ आहेत, दोघांमध्ये संघर्ष चालू आहे आणि एकापेक्षा एक नूतन नाट्य देखील आपल्याला पाहायला भेटतात. मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये 41 धावा बनवत असताना टीम शिरोळीचा हा तेजससाठी दरम्यातील चेंडू ओ खोदून काढला समोर. दूरवर क्षेत्ररक्षक नाही, आउटफील्ड फास्ट आहे आणि इथे मात्र आले. काय क्षेत्ररक्षण आहे, मी म्हटलं पहिले खांब घालतोय टीम खरट. मॅग्निफिसंट फिल्डिंग दर्जेदार आणि पहिलं षटक अतुलने इथे संपवलं. आणि अतुलच्या पहिल्या षटकात धावा आल्यात. पाण्याची मांग आहे का? पाणी घेऊन जायचं. यस पाणी हवंय, तेजसला पाणी हवंय, पाणी घेऊन जा प्लीज. दुपारचा रगरगता ऊन आहे. धावा झाल्या 7 धावा. मात्र कोणताही खेळाडू बाद झाला नाहीये, ही एक जमेची बाब. नक्कीच नक्कीच सोमने देखील आजचा दिवसभर इथनं तो तड धरून बसलाय. म्हणजे गुणलेखकाची भूमिका नक्कीच सोम. आजचा उद्या दिवस आहे, तुझा अभ्यास वाढेल. आणि गुणलेखक म्हटलं की काय झालं, स्कोर झाले 7 धावा. उल्हास 7 धावा झाल्या धावपलकावरती. म्हणजे 7 म्हणलं तुम्हाला 41 टार्गेट आहे. जवळजवळ येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 34ची गरज आहे. डेफिनेटली 34 बनवाव्या लागतील. पहिल्या षटकापासून 10.33 धावगती होती. मात्र इथे आता नस्किंद्रांपर्यंत फरक झालाय. प्रति षटकामध्ये तुम्हाला 11हून अधिक धावसंख्या 7 आल्यात पहिल्या षटकात. महत्वाचा पॉवर प्लेचा षटक होता, तिथे मात्र काही गोलंदाजी केली आहे खंडेजोगी. स्वतःला सिद्धच केलंय आणि संघाला देखील इथे सावरत असताना अतुल मात्रे. दुसऱ्या षटकामध्ये अतुलचा स्पेल संपला की आशिष आलाय. आधी छोटा मग आलाय मोठा. गोलंदाजी मार्क मध्ये छोट्याने भरपूर काही कमवले, ते मोठा काय सिद्ध करणार हे महत्वाचं आहे. 18 मध्ये 34 वाचवायचे आहेत. आशिष तयार.
आंबे अँड कडनं लेफ्ट आर्म, हा वेगवान चेंडू आणि अतुल आलाय चेंडू खाली. अतुल क्षेत्ररक्षण देखील सुरेख केलंय. पहिल्या मॅच मध्ये देखील अतुलची फील्ड बरीचशी काही सांगून गेली होती. आंबे टीमचा कॅप्टन जय काळेश्वर आंबे टीमचा कॅप्टन यायचा आहे लगेच. नाणेफेक केली तर नेक्स्ट मॅच आपली आहे. पहा येत आहे देवा, येतोय फुल आहे ऑन साइडला फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षकही आहे. धाव मिळेल एक, एकापेक्षा काही नाही. या षटकात एखादा मोठा फटका यायला हवा, अन्यथा जो रिक्वायरमेंट आणि करंट रन रेट आहे ना याच्यातील फरक वेगळा पाहायला मिळेल. उल्हास रिस्क घेणार का की हाही षटक. प्रवीण मात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. मात्र हा गोल्डन बॉल आहे. काय चेंडू स्लोवर कलात्मक. शिश मात्रे अतुलने साध्य केलं मी सिद्ध करेन हे दाखवत असताना काय बॉलिंग केली जातोय. वाडा बॉलिंग. प्रवीण मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आहे आणि इथे पाहावं लागेल. दॅट इज गॉन. उल्हास बिग विकेट डाऊन. लागलेला पहिला दे धक्का. यावेळेस मात्र 8-9 वरती लागलेला पहिला दे धक्का. उल्हास मैदानाच्या बाहेर. तर काकडवाल टीमने इथे नाणेफेकी जिंकली आहे. घातक 11 काकडवाल आणि बॉल फर्स्ट. आंबेडिंगने आंबेडिंगला मला वाटतं हेच हवं होतं की मागील मॅच मध्ये देखील प्रथम फलंदाजी केल्या त्यांनी 81 ठोकल्या होत्या. मात्र या मॅच मध्ये ती मॅच वेगळी होती, ही मॅच वेगळी. दुसरी पिरियड टीम वेगळी आहे, खेळाडू वेगळे पाहायला मिळतील. मात्र सध्या यावेळेस मात्र तेजस विकेट वरती आहे. तोपर्यंत तक धरून आहेत शिरोली टीमचे समर्थक. पाठी राखे भूषण आलाय. हाही घातकी खेळाडू आशिष. ओ आसमानात चांद साखळ्यांचा खेळ पाहण्यास पाठवून दिले चेंडूला लॉंग ऑन बॉलांच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार भर दिवसा ठोकलेला हा आसमानी षटकार. खराब चेंडू आले. लेंथ. आशिष मात्र स्वतः कॉमेंटर आहेत, त्याच्यामुळे कॉमेंटर एवढा अनुभव आणखी कोणत्या खेळाडूला असेल का. ओ बॅटचा कडा आहे. चेंडू मागे जात आहे आणि इथे बेडूक साप्या फिल्डिंग पाहत आहे आपण. खराब फिल्डिंग. आमचे रमेश गिरा नेहमी हे शब्द बोलत असतो. आणि इथे मात्र षटके संपली. 2 धावा झाल्या. त्या धावा संग्रह 15 धावा. हॅलो, स्कोर काय. 15 धावा झाल्यात. म्हणजे येणाऱ्या 12 मध्ये जवळजवळ 26ची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 26 धावा एका बाजूने वाचवायचे आहेत, दुसऱ्या बाजूने बनवायचे आहेत. वाचतील का बनतील ही येणारी बेल, येणारे काळ आपल्याला सांगेल. मात्र सध्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अभिजित. हा पॉइंट राय उंच गेला हवेच्या लाटांवरती. ओ वाचवलाय. हा झेल व्हायला हवं होतं आणि स्वतःवरतीच नाराज आहे क्षेत्ररक्षक. आतमध्ये होते, भरपूर आतमध्ये होते. हे झेल होत. हे संयम असतो. ऑन अ मॅच आपण स्वतःला ऍडजस्ट करू शकणार नाहीयेत बिक्की. हेच खेळ आहे क्रिकेटचं म्हणतात. धावा वाचवल्या तिथे 4. हे झेल होतो. मात्र एकच घेतली स्ट्राईक. मला तो भूषणकडे आहे. भूषणच्या बॅक मधून टोला आलाय. हे माइंड आहे. हे मात्र तेजस नेहरलंय. आणि मॅच स्वतःला कॉन्फिडन्स खेळत असताना ओ हे का केलंय हे दाखवून दिलंय भूषणने. सरळ स्ट्रेट ड्रॉय. बॉल गोज ऑन लॉंग ऑन बॉन्ड लाईन. सिक्सर. धावपळ एका झटक्यात बदलताना 22 वरती गेले धावसंख्येचा गाडा.
मात्र इथनं आता 19वा अजूनही बनवायचे, अजूनही मॅच संपली नाही, मॅच बनू शकेल. मात्र या गोलंदाजामध्ये क्वालिटी आहे, क्वालिटी प्रत्येकाच्यात असतो, मात्र तुझा स्वतःला सिद्ध करावं लागतो. जसं पहिल्या दुसऱ्या षटकात गोलंदाज अतुल आणि अजय आशिषने केलं, ती कामगिरी करावी लागेल या षटकात. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ओ, आणि या मॅचची हवाच काढून टाकली आहे गोलंदाजी. 6+1. अंपायर्स रिव्ह्यू आहे पहा. तर नो बॉल, आणि तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय ते नो बॉल. आणि गोलंदाज ठरतोय गर्दन काल. भूषणच्या बॅटमधून तिसरा मोठा फटका. ओहो हो, बॅकफुटला येऊन कलाकारी, फटका जांबारी, धावा मिळतील 4, चौकार. 33 झाल्या या षटकात. पहा मॅच पूर्णपणे हवाच काढून टाकली गोलंदाजाने. गोलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा आलाय, गोलंदाज अभिजित. खराब गोलंदाजी. मॅच बॅलन्स पाहायला मिळत होती आपल्याला. 2 मध्ये 26 ची गरज होती, आणि इथं मात्र आतापर्यंत या षटकात भरपूर धावा आल्या. धावसंख्या झाली धावफलकावरती 33 धावा. लक्ष आहे ते 41. मात्र मॅच आहे, क्रिकेट खेळ म्हटलं की 9 बॉल 8. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. ओ रिवर्स, ब्रह्मास्त्र कारलाय, फेकून दिले चेंडूला. बॅकफुट पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर, षटकार. मयूर भाग्यवंत या पण मस्त वेलकम आपलं देखील जे काळेश्वर चषकामध्ये सरसे स्वागत. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज असताना आणखी एक तुफानी बारी गेली, आणि मॅच एक हाती घेऊन गेलाय वन डाऊनचा खेळाडू. 7 चेंडूंमध्ये 34 धावा बनवल्या.